नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, मग त्यामध्ये माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर माझे दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहता असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती फेब्रुवारी हप्ता वाटप संदर्भात. 6 वाजल्यापासून फेब्रुवारी हप्त्याचं वितरण, अशा पद्धतीचा पोर्टलवर मेसेज या ठिकाणी पहा. लाभार्थी झालेले आहेत कन्फ्यूज. फेब्रुवारीचा हप्ता अगोदर सांगण्यात आलं लवकर मिळणार, त्यामुळे नक्कीच माझे या योजनेचे लाभार्थी बांधव जे असतील ते अतिशय आनंदित होते, कारण 4 महिन्यांपासून जवळजवळ ही प्रोसेस लेंदी होत चाललेली आहे. हप्ता वेळेवर जमा करण्यात येत नाही राज्य सरकारकडून. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये, डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये ही प्रोसेस आपण पाहिलेली आहे, पण जानेवारीचा हप्ता 30 तारखेला वितरित झाला आणि त्यानंतर लगेचच पोर्टलवर ते 4 तारखेपासून हे वितरण सुरू होईल असा मेसेज पाहण्यास मिळाला. त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधव असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, माझ्या विधवा महिला भगिनी असतील, या सर्व आनंदित झालेल्या होत्या की बाबा चला आता जानेवारीच्या हप्त्यानंतर लगेचच आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच काय तर 1,500च्या ऐवजी या महिन्यात लवकर आपल्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच जानेवारीचा हप्ता आता मिळालेला आहे, त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळेल, म्हणजेच 3,000 रुपये जमा होतील. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना 5,000 रुपये जमा होतील. जानेवारीचे 2,500 आणि फेब्रुवारीचे 2,500. मात्र पहा, या योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा निराशा पाहण्यास मिळालेली आहे, कारण फेब्रुवारीचा हप्ता वितरण करण्यासाठी जी तारीख देण्यात आलेली होती ती तारीख काढून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की निधीच मंजूर नाही. मग निधी मंजूर झाल्याशिवाय पैसे कसे काय वितरण होणार. पुन्हा एक अपडेट आली आणि ती अपडेट म्हणजे काय तर जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि आता हा जो निधी आहे तो थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले असतील तर आज 2 दिवस होऊनही ते तुमच्या खात्यामध्ये का आलेले नाहीत हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पहा, पोर्टलवर एक मेसेज आलेला होता 4 फेब्रुवारीला 6 वाजल्यापासून 5 फेब्रुवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून हे पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजेच या कालावधीमध्ये पैशाची जी टाकण्याची प्रोसेस आहे ती सुरू होणार असल्याने हे पोर्टल सुरू राहणार नाही असं तिथं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. मात्र पहा, फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातही गोंधळ पुन्हा एकदा पाहण्यास मिळालेला आहे. पैसे नेमके कधी जमा होणार याची एक फिक्स तारीख द्यायला पाहिजे आणि त्या फिक्स तारखेला 100% पैसे जमा झालेच पाहिजेत. तुम्ही 2 दिवस पैसे उशिरा द्या, पण ते वेळेवर द्या. त्याचबरोबर सर्वांना पैसे वाटप करा. जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना पैसे द्या. शासन निर्णय जरी तुम्ही काढत नसाल तरी पण सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळालेच पाहिजेत, कारण या योजनेचं महत्त्व दडलेलं आहे. नावामध्येच ही योजना किती महत्त्वाचं आहे हे कळून जातं. इतर योजनेच्या तुलनेमध्ये आपली योजना खूप महत्त्वाची आहे. निराधार, ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांना शासनाकडून येणारा जो निधी आहे त्याच निधींचा आधार आहे असा याचा अर्थ होतो. परंतु पहा, राज्य सरकारकडून 2-3 महिने झालं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा केले जात नाहीत. अतिशय खेदजनक बातमी आहे ही. पण फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा झाले असतील तर हे वितरण का थांबलेलं आहे, नेमकं कुठं घोडं पेंड खात आहे हाही प्रश्न आणखी उपस्थित झालेला आहे. प्रोसेस सुरू झालेली नाही, मेसेज वगैरे आलेला नाही. सांगण्यात येत आहे की हे आता मेसेज येणार नाही, हाच मेसेज कायम राहणार आहे आणि वितरण मात्र ऑन द स्पॉट होणार आहे. तसं झालं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु कृपया करून हे वितरण लवकरात लवकर सुरू करा. पटकन पैसे खात्यामध्ये जमा करा अशी सरकारला कळकळीची विनंती आहे. पाहू आता प्रत्यक्षामध्ये कधी हे पैसे जमा होतात. पण तुम्ही बरेच लाभार्थी आहेत जे विचारत आहेत की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार, तर त्यांच्यासाठी ही माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.